काल नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या सगळे निकाल जे स्पष्ट झालेले आहेत, त्याच्यानंतर तुम्ही आज पवार साहेबांची भेट घेतली. काय निकालांवरती सविस्तर चर्चा झाली आणि आगामी ज्या पालिकेच्या निवडणूक आहेत त्याच्याबद्दल काय चर्चा झाली? महाविकास आघाडीमधून आम्ही मागच्या निवडणुकीला आम्ही समोर गेलो होतो. निवडणुकीचा निकाल आपल्याला सर्वांना माहिती आहे. तो मी कालही सांगितलं की आत्ताच्या असलेल्या सर्व परिस्थितीवर मात करून जो कार्यकर्ता प्रामाणिकपणाने लढला, म्हणजे अपुरी सामुग्री असताना सुद्धा लढला आणि मतदाराने साथ दिली. काही ठिकाणी आम्ही विजयी झालो, काही ठिकाणी पराभूत झालो, परंतु मनापासून जो आत्ताच्या असलेला लोकशाही टिकवण्यासाठी लढत होता त्याचा आभार मानलो. आज आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कालच्या निवडणुकीचा असलेला सारांश घेऊन येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जायचं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, महापालिका याच्या संदर्भातून चर्चा झाली. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी चिंचवड, पुणा वगैरे, नाशिक वगैरे सगळीकडचा आढावा घेत आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची आघाडीची चर्चा कुठपर्यंत आपली चालू आहे, किती कुठे अडचणी आहेत वगैरे हा सर्व आढावा घेतलेला आहे. आणि मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत आम्ही सगळीकडचा आढावा घेऊन त्यामध्ये आघाडीच्या माध्यमातून वाटप जी आहे ती निश्चित करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. सर, पण पुणे पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढणार का? त्या सगळ्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, आत्ताच्या घडीला आमच्यामध्ये एवढंच आहे की महाविकास आघाडी म्हणून प्रथम आम्ही चर्चा करतोय. भाजप सोडून भविष्य काळामध्ये जिथे जिथे होईल तिथे तिथे आपल्याला आघाडी करायची. मागच्या निवडणुकीला आपण बघितलं असेल, नगरपंचायत, नगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप सोडून मग तिथं कुठे शिंदे सेना असेल, कुठे राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, कुठे काँग्रेस, असे वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या झालेल्या आहेत. या मागच्या निवडणुकीला आपण पाहिलेल्या आहेत. तशा प्रकारची जिथे जिथे मागणी कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची होईल तशा प्रकारचे चर्चा करण्याच्या संदर्भातून निर्णय घेण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्यांचा अहवाल आज किंवा उद्यापर्यंत येईल, त्यावेळेला अंतिम निर्णय घेऊ. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवणार की अजित पवारांना तुम्ही महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रस्ताव देणार? नाही, आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांची महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे. त्याच्यावर प्रमोरचा प्रस्ताव कसा येतो आणि मग महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का, हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकालात. हा प्रस्ताव नेमका कोणी दिलेला आहे की दादांसोबत एकत्र जाण्याबाबत? हा प्रस्ताव आम्ही पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खालच्या अधिकार आम्ही खाली स्थानिक पातळीवर दिलेले आहे. ह्या चर्चा स्थानिक पातळीवर चाललेल्या आहेत. स्थानिक पातळीवर आता बघा, मुंबईला, पुणा वगैरे या ठिकाणी भाजप स्वतंत्र लढते आहे, काही ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना लढते आहे. आता तिथं अजितदादा नसेल तर स्थानिक पातळीवर तिथं चर्चा होत आहेत आणि त्या चर्चा करताना ते निर्णय घेत आहेत की त्या निर्णयाचे अंतिम शेवटी हा सगळा जो आलेख आहे हा एकमतावर येणार कुठे जागा वाटपावर. जागा वाटप सन्मानजनक असेल तर तो मार्ग निघेल. त्यामुळे अजून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये एकमत झालं तर पुढचा प्रस्ताव निर्णय लागेल, नाही तर महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही. परंतु अजित पवार एकीकडे आता सतेज पाटील काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्यासोबत देखील बोलताना पाहायला मिळतात. काँग्रेस तुमचा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, तिथे देखील त्यांची बोलणी सुरू आहे. असं आहे की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, उभाटा असेल सगळे स्वतंत्र चर्चा करतात. याचा अर्थ असा नव्हे की स्वतंत्र कोण चर्चेला बसतोय. आम्ही ज्या काही चर्चा होणार आहे त्या चर्चेच्या संदर्भातली भूमिका ही एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेणार आहोत. मुंबईमध्ये स्पष्ट झालंय का? कारण का काँग्रेसने मुंबईमध्ये एकटं लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर मग तुम्ही शिवसेना एकत्र लढणार म्हणजे ठरलंय का? आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतोय. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशा प्रकारे एकत्र येण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय. मी परत एकदा सांगतो, शेवटी निवडणूक लढवणारा हा कार्यकर्ता असतो. त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, जो निवडून येणार आहे त्याला प्रायोरिटी, इलेक्टेड मेरिट हा भूमिका घेऊनच तशा प्रकारची निवडणूक व्हायला पाहिजे. तशा प्रकारचा सन्मानजनक अशा प्रकारचा मार्ग निघाला तर आला चांगल्या प्रकारचा होईल. पुण्यामधले एक अजित पवारांचे पदाधिकारी आहे, त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, परंतु चिन्ह मात्र घड्याळाचं असेल, तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढली जाणार. आता त्यांनी कोणाची काय काय चर्चा, प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करतो.
पण मला वाटतं की शेवटी निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो अजून तर झालेला नाही. अजून चर्चा चालू स्थानिक पातळीवर आहे. स्थानिक पातळीवरच्या चर्चेमध्ये एकमत झालं की ते वरिष्ठ पातळीवर कळवतील, मग त्यावेळेला ठरवून घेऊ. मुंबई महानगरपालिका चिन्ह बदललं जाईल. चिन्ह अजित नाही तुतारी आणि अजित पवार पवारांचा घड्याळ लढाईचं झालं तर तसं वेगळंच लागणार. परंतु मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या महाविकास आघाडी म्हणून लढण्यामध्ये तुमचा जोर असेल का? आणि त्या पद्धतीने वरच्या पातळीवर अर्थात दिल्ली स्तरावरती काही मोठ्या नेत्यांची चर्चा झाली आहे का? एकत्रितपणे निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिका ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या ताब्यात जाऊ नये अशा प्रकारची मानसिकता असलेल्या सर्व पक्षाच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असताना येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतोय. एकत्रित राहण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा होत आहे. त्यात एकमत झालं तर आनंद आहे. काँग्रेसचं म्हणत आहे स्वतंत्रपणाने लढवायचं आहे, परंतु वरिष्ठ पातळीवर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.